Hello everyone. Our today's topic is mechanism of organic evolution. Mechanism of organic evolution. ठीक आहे, आजचा आपला टॉपिक आहे मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन, ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की हे मेकॅनिझम जे आहे ते मागच्या थेअरीच्या आधारावरच बनवण्यात आलेलं आहे. मागच्या थेअरीमधलेच पॉईंट याच्यामध्ये काय होणार आहे, परत परत रिपीट होणार आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये सांगू शकतो वी गिव्ह importance to the population while considering mechanism of evolution. ठीक आहे, जेव्हा आपण मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन पाहणार तेव्हा आपण काय करणार, पॉप्युलेशनला काय करणार, कन्सिडर करणार. ठीक आहे, बिकॉज evolution occur in population not in individual member. ठीक आहे, जेव्हा आपण मेकॅनिझम पाहणार आहे, इव्होल्युशनचं मेकॅनिझम पाहत असणार तेव्हा आपण काय करणार, किंवा इव्होल्युशन बद्दल स्टडी करत असणार तेव्हा आपण काय करणार, पॉप्युलेशनला, कंप्लीट पॉप्युलेशनला काय करणार, कन्सिडर करणार, त्यांचा विचार करणार आपण. कारण का, कारण की पॉप्युलेशन मध्ये काय होत असते, इव्होल्युशन होत असते इंडिव्हिज्युअल मेंबर, एका पॉप्युलेशनच्या एका मेंबर मध्ये इव्होल्युशन होत नसते. ठीक आहे, मग इंडिव्हिज्युअल मेंबरचं काम काय आहे, इंडिव्हिज्युअल मेंबर help in transfer of genetic variation between offspring. ठीक आहे, ट्रान्सफर ऑफ जेनेटिक व्हेरिएशन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. मेंबरचं काम काय आहे, सपोज पॉप्युलेशन आहे आणि त्या पॉप्युलेशन मध्ये इंडिव्हिज्युअल मेंबर आहे, त्या प्रत्येक मेंबरचं काम काय असेल, जे व्हेरिएशन त्यांच्यामध्ये आलेलं आहे ते व्हेरिएशन कुठे, पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करणं, एवढंच काम असते कोणाचं, मेंबरचं. इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल कोण असते, कंप्लीट पॉप्युलेशन ही इव्होल्युशन साठी रिस्पॉन्सिबल असते. म्हणून आपण जेव्हा ऑर्गॅनिक इव्होल्युशनचं जेव्हा मेकॅनिझम पाहणार आहे तेव्हा आपण काय करणार, कंप्लीट पॉप्युलेशनला काय करणार, कन्सिडर करणार. ठीक आहे, कंप्लीट पॉप्युलेशन हे रिस्पॉन्सिबल असते इव्होल्युशन साठी, असं आपण काय करणार, विचार करणार. ठीक आहे, नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो की द मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन कॉज बाय द डिफरंट फॅक्टर. ठीक आहे, कॉजेस बाय द डिफरंट फॅक्टर सच एज म्युटेशन. mechanism of evolution is depend on the mutation, then genetic variation, ठीक है, then gene flow, genetic recombination, ठीक है, genetic drift, ठीक है. नेक्स्ट अपन नॅचरल सिलेक्शन. नेक्स्ट याच्यामध्ये सांगू शकतो आयसोलेशन अँड स्पेसिएशन. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीवर काय आहे, मेकॅनिझम डिपेंड आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजेच काय झालं, ऑर्गॅनिक इव्होल्युशन झालं. ठीक आहे, काय सांगितलं, म्युटेशन, जेनेटिक व्हेरिएशन, जीन फ्लो, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जेनेटिक ड्रिफ्ट, नॅचरल सिलेक्शन, आयसोलेशन आणि स्पेसिएशन, या सगळ्या गोष्टीवर काय असते, हे सगळ्या गोष्टी मिळून काय बनते, मेकॅनिझम बनते कशाचं, ऑर्गॅनिक इव्होल्युशन. म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर काय होणार, इव्होल्युशन होणार. ठीक आहे, मग स्टेप बाय स्टेप आपण काय करून घेऊ, हे सगळं पाहून घेऊ. याच्यामध्ये म्युटेशन पाहू, जीन फ्लो, जेनेटिक रिकॉम्बिनेशन, जेनेटिक ड्रिफ्ट इथपर्यंत पाहून घेऊ. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नॅचरल सिलेक्शन, आयसोलेशन आणि स्पेसिएशन पाहून घेऊ, कारण की खूप मोठा असा काय आहे टॉपिक आहे. ठीक आहे, मग आता काय पाहणार आपण, म्युटेशन हे जे जनरल टर्म आहेत ते काय करून घेऊ, स्टडी करून घेऊ. ठीक आहे, ठीक आहे. मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन मधला पहिला पॉइंट आहे म्युटेशन. पहिला पॉइंट आहे याच्यामध्ये म्युटेशन. म्युटेशन मध्ये आपल्याला माहित आहे की काय आहे,
इट इज द सडन परमनंट अँड द हेरिटेबल चेंज ऑकर इन द जेनेटिक मटेरियल ऑफ द ऑर्गॅनिझम. ठीक आहे, काय आहे, इट इज सडन परमनंट हेरिटेबल change occur in genetic material of organism. ठीक आहे, म्युटेशन हे काय आहे, अचानक आलेला बदल आहे कशामध्ये, जेनेटिक मटेरियल मध्ये. म्हणजे डीएनए आहे सपोज, या डीएनए मध्ये काय झालं, जी इन्फॉर्मेशन होती सुरुवातीची, ठीक आहे, ATG, ठीक आहे, अशा प्रकारची जी इन्फॉर्मेशन होती ती इन्फॉर्मेशन काय झाली, चेंज झाली, अचानक चेंज झाली आणि ते परमनंट राहिला. चेंज जो झालेला चेंज आहे तो परमनंट राहिला आणि इनहेरिटेबल आहे. म्हणजे तो चेंज त्या ऑर्गॅनिझम मध्ये आला तर तो चेंज तो ऑर्गॅनिझम काय करू शकतो, त्यांच्या पुढच्या पिढीला काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. अशा प्रकारचा जो चेंज असतो त्याला काय म्हणतो, म्युटेशन म्हणतो. म्युटेशन मुळे काय होते, न्यू अलील्स आर फॉर्म. ठीक आहे, नवीन अलील्स बनणार त्यांच्यामुळे. अँड दिस लीड्स टू द न्यू जीन पूल. त्यामुळे काय होते, नवीन जीन पूल काय होतो, तयार होतो, नवीन जेनेटिक मटेरियल काय होते, तयार होते. ठीक आहे, मग हे अशा प्रकारे म्युटेशन सुद्धा काय आहे, मेकॅनिझम आहे कशाचं, ऑर्गॅनिक इव्होल्युशनचं. नेक्स्ट आपण पाहू याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन, ठीक आहे, जेनेटिक रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, दोन ऑर्गॅनिझम जेव्हा काय करणार, सेक्झुअल रिप्रोडक्शन करणार, तेव्हा त्यांचे जे जेनेटिक मटेरियल होतं ते काय होणार, कॉम्बाईन होणार तिथे. ठीक आहे, झायगोट फॉर्मेशनच्या टाइमला किंवा जे हे आपलं असते काय, क्रॉसिंग ओव्हरच्या टाइमला, किंवा आणखी आपण सांगू शकतो की क्रोमोझोम काय होतात, सेपरेट होतात ॲनाफेज मध्ये, त्या टाइमला काय होतं, त्यांच्यामध्ये नवीन कॉम्बिनेशन बनते जेनेटिक मटेरियलचं. ठीक आहे, काय होणार, इट ऑकर व्हेन genetic material of two organisms come together during sexual reproduction. ठीक आहे, काय होणार, दोन ऑर्गॅनिझम आहे समजून घेऊ, हा एक ऑर्गॅनिझम आहे, हा दुसरा ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे, तर यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे सपोज, ठीक आहे, हा ओवा आहे, याच्यामध्ये डीएनए प्रेझेंट आहे, हा स्पर्म आहे, याच्यामध्ये डीएनए प्रेझेंट आहे, यांचं फ्युजन होणार आणि एक वेगळ्याच प्रकारचं काय होणार, जेनेटिक मटेरियल त्या ऑर्गॅनिझम मध्ये तयार होणार. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. कधी होते, क्रॉसिंग ओव्हरच्या टाइमला होते. ठीक आहे, किंवा सेपरेशन ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग ॲनाफेज, या टाइमला काय होणार, जेनेटिक रिकॉम्बिनेशन चालणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे याच्यामधलं जीन फ्लो. तिसरा पॉइंट आहे याच्यामध्ये आपण सांगू शकतो जीन फ्लो. ठीक आहे, याच्यामध्ये आपण सांगू शकतो की काय आहे जीन फ्लो, इट इज ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल during interbreeding of population which is genetically different. ठीक आहे, काय आहे जीन फ्लो म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ अलील ऑफ द जेनेटिक मटेरियल ड्युरिंग इंटरब्रीडिंग ऑफ पॉप्युलेशन विच इज जेनेटिकली डिफरंट. म्हणजे काय आहे, दोन ऑर्गॅनिझम आहे ज्यांचं जेनेटिक मटेरियल कसं आहे, वेगवेगळं आहे. ठीक आहे, ज्यांचं जेनेटिक मटेरियल कसं आहे, डिफरंट आहे. अशा ऑर्गॅनिझम मध्ये जर अलील्स काय होत असेल, ट्रान्सफर होत असेल ड्युरिंग इंटरब्रीडिंग, म्हणजे यांच्यामध्ये जेव्हा ब्रीडिंग चालते किंवा ठीक आहे तेव्हा काय होत असेल, या जेनेटिक मटेरियल्सचं एक्सचेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जीन फ्लो म्हणतो. ठीक आहे, हे जीन फ्लो आपण
आधी याच्या आधी काय केला होता, एक्सप्लेन केला होता. याच्यामध्ये पुढेच जीन फ्लो कधी होणार, जेव्हा मायग्रेशन होणार, म्हणजे एक पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचं पॉप्युलेशन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार, तर तिथल्या ऑर्गॅनिझम सोबत काय करणार, ते ब्रीडिंग करणार, तेव्हा यांच्यामधले काही जेनेटिक मटेरियल त्यांच्यामध्ये जाणार आणि त्यांच्यामधलं जेनेटिक मटेरियल काय होणार, या इथल्या पॉप्युलेशनमध्ये येणार. ठीक आहे, अशा प्रकारे हे जीन फ्लो होते, म्हणजे जेनेटिक व्हेरिएशन निर्माण होणार आणि तेच रिस्पॉन्सिबल राहणार कशासाठी, इव्होल्युशनसाठी. लास्ट पॉइंट आहे याच्यामधला 4th नंबरचा, ज्याच्यामध्ये आपण सांगू शकतो की जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय, अल्टरेशन इन द अलील फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, एनी अल्टरेशन इन allele frequency of population by chance. ठीक आहे, एनी अल्टरेशन इन द allele frequency. allele जे असतात म्हणजे काय, जीनवर जे 2 कॉपी असतात एका जीनच्या, ज्याला आपण अलील्स म्हणतो, त्या अलील्स मध्ये जर काय झालं, त्यांची फ्रिक्वेन्सी, त्यांच्या संख्या कमी जास्त झाली, ते पण बाय चान्स, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, कॉल्ड ॲज अ जेनेटिक ड्रिफ्ट. त्याला आपण काय म्हणणार, जेनेटिक ड्रिफ्ट म्हणणार. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय सेव्हल राईट. ठीक आहे, सेव्हल राईट नावाच्या सायंटिस्टने डिस्कवर केला. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज सेव्हल इफेक्ट. त्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो, सेव्हल इफेक्ट म्हणू शकतो. एक्झाम्पल देऊ शकतो. एक्झाम्पल काय आहे की एक ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यामध्ये काही अलील्स आहेत, पर्टिक्युलर अलील्स. ते अलील्स दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होण्याच्या आधीच काय झाली, या ऑर्गॅनिझमची काय झाली, डेथ झाली. ठीक आहे, म्हणजे अलील्स काय झाले, अलील्सची फ्रिक्वेन्सी काय झाली, अचानक कमी झाली ड्यू टू द ॲक्सिडेंटल डेथ. ठीक आहे, काय आहे आपण इथे सांगू शकतो, द अलील्स आर रिमूव्ह ड्यू टू द ॲक्सिडेंटल डेथ ऑफ द ऑर्गॅनिझम बिफोर मेटिंग टू अनदर ऑर्गॅनिझम. ठीक आहे, मेटिंगच्या आधीच त्या ऑर्गॅनिझमची काय झाली, डेथ झाली. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे नवीन प्रकारचे जीन्स होते, ते जीन्स काय झाले नाही, ट्रान्सफर होऊ शकले नाही, म्हणजे ते तिथेच काय झाले, संपून गेले. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणू शकतो, जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतो. ठीक आहे, समजलं असेल. जेनेटिक ड्रिफ्ट इफेक्टिव्ह केव्हा असते, जेव्हा पॉप्युलेशन कसं आहे, खूप कमी आहे, पॉप्युलेशन कसं आहे, स्मॉल पॉप्युलेशन आहे, तेव्हा जेनेटिक ड्रिफ्ट कशी असते, इफेक्टिव्ह असते. ठीक आहे, जेनेटिक ड्रिफ्ट कशी असते, इफेक्टिव्ह असते. लार्ज पॉप्युलेशन असलं, त्याच्यामधलं एखादं 1-2 ऑर्गॅनिझम मरण जरी पावले तरी पण तेवढा इफेक्ट पडणार नाही, म्हणून लार्ज पॉप्युलेशन मध्ये लेस इफेक्टिव्ह असते जेनेटिक ड्रिफ्ट. ठीक आहे, समजलं असेल इथपर्यंत. काय सांगितलं, अल्टरेशन इन द अलील फ्रिक्वेन्सी. एक ऑर्गॅनिझम आहे, त्याच्याकडे काही नवीन कॅरेक्टरवाले अलील्स आहे, पण हा ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत मीटिंग करण्याच्या आधीच या ऑर्गॅनिझमची काय झाली, डेथ झाली, म्हणजे त्याच्यामधले जे अलील्स होते ते काय झाले, संपून गेले, तिथेच संपले ते. ठीक आहे, त्यामुळे दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये ते जाऊ शकले नाही. यालाच आपण जेनेटिक ड्रिफ्ट म्हणतो. ठीक आहे, समजलं असं. हे सेव्हल राईटला पहिल्यांदा लक्षात आलं होतं, त्याला सेव्हल इफेक्ट सुद्धा म्हणतात. जेनेटिक ड्रिफ्ट कधी जास्त असते, म्हणजे इफेक्टिव्ह कधी असते, जेव्हा पॉप्युलेशन छोटा आहे, त्याच्यामधले ऑर्गॅनिझम जर मरण पावले तर जेनेटिक ड्रिफ्ट कसा राहणार, इफेक्टिव्ह राहणार, परिणामकारक राहणार. आणि पॉप्युलेशन खूप मोठं आहे तेव्हा जेनेटिक ड्रिफ्ट जर पाहायला मिळालं त्यांच्यामध्ये, तर ते तेवढं इफेक्टिव्ह राहणार नाही, कारण पॉप्युलेशन खूप मोठं आहे, त्याच्यामध्ये थोडेफार ऑर्गॅनिझम जरी मरण पावले तरी त्याचा जास्त काही इफेक्ट होणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे इथपर्यंतच थांबू आपण आता सध्या. नंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये नॅचरल सिलेक्शन, आयसोलेशन अँड स्पेशिएशन काय करून घेऊ, पाहून घेऊ, कारण खूप मोठा टॉपिक आहे हा आणि तेवढं काही इंटरेस्टिंग पण नाही आहे. ठीक आहे.